उत्तम शिक्षण तर हवंच, पण आपले पारंपरिक पदार्थ हे आपल्याला यायलाच हवेत हा माझ्या आईचा हट्ट असायचा. अर्थात सगळ्यांनाच हे पटेल असं नाही हं. पारंपरिक उकडीचा मोदक खाणं जितकं आनंददायी असतं, तितकाच अंतर्बाह्य सौंदर्याने नटलेला मोदक पाहणं हे देखील समाधानाचं असतं. मोदकांसाठी उकड कशी काढायची, ती उकड नीट मळून कशी घ्यायची, मळून झालेली उकड लोण्यासारखी पांढरी शुभ्र दिसायला हवी हं. हे असं बाळकडू, आजीकडून, आईकडून वारंवार मिळाल्याने बऱ्यापैकी मोदक जमू लागला. प्रत्येक आईचा आपल्या लेकीला आपल्यातले सगळे गुण देण्याचा हट्टच असतो नाही. आपल्या घरातील चालीरीती, आपले कुळाचार, आपल्यात हे असं असतं, हे तसं असतं, आई कायम पूर्वी मला सांगत असे. आज आपण एका मुलीची आई झाल्यावर त्यामागची तिची धडपड समजते. यालाच आपल्या भारतीय संस्कृतीमधील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सगळ्या गोष्टी हँडओव्हर करण्याची पद्धत म्हणत असावीत नाही. खरंच मोदक बनविणं ही एक कला आहे आणि आपल्या डोळ्यांदेखत ही कला, ही परंपरा जोपासली जाते हे महत्त्वाचे. ही अशी पातळ पारी करून केलेल्या सुबक कळ्या, त्यात टचटचीत भरलेला चव आणि अलवार बंद करून घेतलेला हा मोदक आणि अशा सगळ्या कसरतींवर मात करून मोदकांचा नैवेद्य आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना दाखवला की मन अगदी तृप्त होतं. म्हणूनच प्रत्येक वेळेस बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याचा आनंद हा अवर्णनीयच असतो. हा असा सुरेख मोदक करण्याची सविस्तर संपूर्ण कृती आपल्या चॅनलवर आहे. नक्की बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.